मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हे माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. गाईज, माझ्या ब्लॉगला पूर्ण लास्टपर्यंत बघा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या साईडला तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती सेट करा. आमचा बाबू पण ब्लॉगिंग करत आहे आत्तापासूनच. तुम्हाला आवाज आलेलाच असेल. गाईज, आता वाजलेले आहेत रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत. आमच्याकडे 10 मिनटं पुढे आहे आणि आता मी बाबूचे बाळूते आणि गाईज, हा पाळणा पण मला खोलून ठेवायचा तर आता मी खोलून ठेवून थोड्या वेळाने. आणि आता मी चालले पालक साफ करते. पालकची भाजी करायची आहे. आणि तिथे आमचं चिकू झोपलेलं आहे तिथे. आणि विद्युत बघा कपडे घडी घालायला मला हेल्प करतोय. गुड बॉय. त्याचं होमवर्क झालेलं आहे. गाईज, माझा मूड एवढा खराब झाला आहे ना 2-3 दिवस झाले. त्याचं कारण हे आहे की मी एवढे सारे ब्लॉग शूट करून ठेवलेले. आणि मी एक ॲप होता, व्हिडिओ एडिटिंगचा ॲप होता, तर त्यामध्ये मी एवढे सारे ब्लॉग शूट करून ठेवले होते ना. आणि ते एडिट करायचे राहिलेले कारण की मला वेळच मिळत नाही. कारण की गाईज, सकाळपासून माझी एवढी धावपळ असते ना. सकाळी उठल्यापासून विद्युतची ट्यूशन, परत त्याची स्कूलची घाई असते, त्याच्यानंतर यांची जॉबला जायची घाई असते, त्याच्यानंतर काकी येतात मॉलिशवाल्या, घरातली कामं वगैरे करता करता पूर्ण दिवस कसा निघून जातो मला माहीतच नाही. आणि एडिटिंग करायचीच राहून जाते गाईज. आणि मी खूप प्रयत्न करते, रोज एडिटिंग करेल. मी खूप प्रयत्न करते, रोज ब्लॉग एडिटिंग करेल, पण जमतच नाही. आणि दुपारी विचार करते थोडा वेळ झोपेल तर कोणाचे ना कोणाचे कॉल बिल पण चालू असतात. रात्रभर मला झोप पण मिळत नाही. झोपेमुळेच मला एवढा मोठा प्रॉब्लेम झाला ना, काय सांगू तुम्हाला. माझा एवढा मूड खराब झालेला आहे ना. कारण की माझ्या आता बाबू उठला, मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगते. एडिटिंग ॲपमध्ये मी सगळे जेवढे पण ब्लॉग शूट केलेले ना मी त्याच्यामध्ये ठेवलेले. आणि एडिट करायचेच राहून गेलेले माझे, कारण की टाईमच मिळत नव्हता मला. पूर्ण दिवस कसं जातो ना माझ्या कामामध्ये ते मलाच माहिती आहे. एक ब्लॉग एडिट करायचं बोललो ना मग त्याला 3 ते 4 तास जातात. आणि मग एवढा टाईमच नसतो माझ्याकडे 7 ते 8 मिनटाचा ब्लॉग असेल तर. कारण की मोबाईलवर शूट करणं बोललं ना तर खूप टाईम जातो. तरी पण मला जेवढं जमतं तेवढं मी करते एडिट आणि मी अपलोड करून टाकते. पण आता मला काही दिवस जमलंच नाही. त्या आयफोन आहे आणि त्या आयफोनमध्ये स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम आहे. स्टोरेज खूप कमी आहे. त्यामुळे ना मी काय करते, जेवढे पण ब्लॉग शूट केलेले आहेत सगळे त्या ॲपमध्ये ठेवून देते. आणि मग त्याच्यानंतर मोबाईलमधून डिलीट करून टाकते. आणि डिलीट हिस्ट्रीमधून पण डिलीट करते. तेव्हा जाऊन मला दुसरं ब्लॉग शूट करायला मिळतं. तर त्यामुळे मी काय केलेलं, मी सगळं त्या ॲपमध्ये टाकले आणि सगळं डिलीट करून टाकलं. आणि मी बोलली आता आज नाही तर उद्या करून टाकेल, आज नाही तर उद्या एडिट करेल, थोडं एडिट करून मी अपलोड करून टाकेल. पण मला ते जमलंच नाही. आणि काहीच परवा मी विचार केला आज काहीही झालं ना तरी मी ब्लॉग थोडं तरी एडिट करून अपलोड करून टाकेल. पण ना मला एवढी झोप होती, एक तर रात्रभर झोप नाही काही नाही. त्याच्यामुळे सकाळी मी झोपेमध्येच एडिट करायला घेतला. चुकून माझं असं झालं की मी ब्लॉग जो एडिट केलेला होता तो डाउनलोडच होत नव्हता. मोबाईलमध्ये डाउनलोडच नव्हतं होत कारण की माझ्या मोबाईलची स्पेसच फुल झालेली. आणि मग मी ते चेक केलं तर मी खूप सारे व्हिडिओज फोटोज वगैरे डिलीट केले पण तरी पण स्पेस फुल दाखवत होती. मग मी सेटिंगमध्ये जाऊन बघितलं, त्यामध्ये दाखवलं की ॲपमुळे माझं स्टोरेज जास्त फुल झालेलं आहे. सो मी जे मला नाही लागत ते ॲप मी डिलीट करायचा विचार केला. सो मी डिलीट करतच होती. आणि VN व्हिडिओ एडिटिंग ॲप होता आणि एक ॲप विटा एडिटिंग ॲप. सो त्या दोघांचे सिम्बॉल पण सेमच होते. आणि माझ्याकडून असं चुकून झालं की मी विटा डिलीट करायला गेली कारण की विटाचं मला काय एवढं लागतच नव्हतं. कारण की विटामध्ये खूपच जास्त टाईम लागतं एडिटिंग करायला. सो मी तो डिलीट करता करता चुकून माझ्याकडून VN ॲप डिलीट झाला. आणि माझे सगळे जेवढे पण फाईल्स होते ना सगळे डिलीट झाले. आणि मी परत डाउनलोड केलं. डाउनलोड करून पण मी बघितलं पण त्यात पण नव्हतं. म्हणजे एवढा बेकार माझा मूड ऑफ झाला ना गाईज. कारण की मी एवढी मेहनत, एक तर गाईज मी एवढं मॅनेज करून कशी व्हिडिओ शूट करते आणि ते पण ते एवढ्या मेहनतीने केलेलं सगळे व्हिडिओ गेले माझे. आणि त्या दिवशी तर एवढी घाई पण होती मला. सगळे येत होते, सगळ्यांना बघत पण होती मी. सगळ्यांना बघून वगैरे व्हिडिओ वगैरे शूट करत होते. एवढ्या मेहनतीने व्हिडिओ शूट केलेले आणि ते व्हिडिओ माझ्याकडून चुकून डिलीट झाले. मला एवढा रडकुंडीला आलेली ना मी.
माझे हस्बंड बोलायला लागले की नको सॅड होऊ, तो मोबाईलच तोडून टाक, आयफोनपेक्षा MIचा मोबाईल चांगला, तर मी तो घेऊन देतो तुला. फेकून दे बोलतात, फेकून दे. फेकून देऊन थोडी चालतं. आणि आयफोनची क्लिअरिटी कशी असते गाईज तुम्हाला माहिती आहे, आणि ब्लॉगिंगसाठी आयफोनच चांगला असतो. आणि मला MIचा कॅमेरा बिलकुल आवडत नाही, तर त्यामुळे मी त्यांना नाहीच बोलली. आमचा बाबू आता रडतोय, मी त्याला बघते. म्हणजे अर्धी कामं आवरलेत, अर्धी अजून बाकी आहेत. कपडे वाळत घालायचे आहेत बाबूचे, आणि पालक पण साफ करायचे. डाळ भात तर झालेलं आहे माझं, आणि तो पाळणा पण ओपन करून ठेवायचं आहे, म्हणजे संडेला हे नेऊन देते, कारण की यांना टाईम नाही आहे बाकीच्या दिवस. चिकूचे कपडे वॉश करून झालेले आहेत, आता मी वाळत घालते. काय चिकू? अरे बापरे, काय बोलतो? सो गाईज आता मी काय करणार आहे, माझ्याकडे व्हिडिओज तर नाही आहेत बारशाचे, पण माझ्याकडे फोटोज आहेत, काय फोटोज आहेत, आणि माझ्या दादाने शूट केलेलं थोडंफार, तर ते व्हिडिओ मी त्याच्याकडून घेते. जसे व्हिडिओ आलेत ते सगळे घेईन आणि मग ते एकत्र करून अपलोड करेल. मग आता काय करू शकते मी, माझ्याकडे एवढे छान छान व्हिडिओ होते ना, सगळे मी डिलीट केले, कारण की स्टोरेजचा प्रॉब्लेम झालेला मला, त्याच्यामुळे. आता मी काय करू शकते, मी बॅकअप पण करायचा विचार केला, पण बॅकअप पण होत नाही आहे.